मित्रांनो, बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मॅच ही नेहमीच हाय व्होल्टेजची असते. पण यावेळची मॅच एखाद्या बॉलिवूड मसाला मूव्हीप्रमाणे सुरू आहे. पहिल्याच दिवशी पहिल्या इनिंगमध्ये असे नाट्य घडले की स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांना आपण क्रिकेट पाहण्यासाठी नाही तर WWEची लाईव्ह मॅच पाहण्यासाठी आलो आहोत असे वाटायला लागले. आणि यावेळी हिरो होते आपला किंग कोहली आणि 19 वर्षीय ऑस्ट्रेलियन डेब्यू स्टार सॅम कॉस्टास. नक्की या दोघांमध्ये काय झालं ते आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी भावाला सपोर्ट करा. तर असे झाले की 10व्या ओव्हरनंतर विराट कोहली एखाद्या बॉलिवूडच्या हिरोप्रमाणे त्याच्या मस्त स्टाईलने येत होता आणि पलीकडून सॅम कॉस्टास क्रीज बदलत येत होता. आणि मग असे काय घडले ज्याने संपूर्ण स्टेडियम हादरले. होय, त्यांचे खांदे एकमेकांवर आदळले. मग काय, क्रिकेटची मॅच नाही तर रस्त्यावरची बाचाबाची असल्यासारखे वाटत होते. दोघांचे एक्सप्रेशन इतके दमदार होते की जणू स्वतः बॉलिवूड डायरेक्टरच त्यांना साईन करायला येईल. सॅमचे धाडस पाहून असे वाटले की वयाच्या 19व्या वर्षी तो माणूस आपली प्रतिभा जगाला दाखवण्यासाठी आला आहे. पण दुसरीकडे विराट भाई त्याच्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात. त्याने ताबडतोब मागे वळून सॅमला काहीतरी सांगितले. पण यावेळी स्टंप माईकने आपला विश्वासघात केला. माईकला काहीही रेकॉर्ड करता आले नाही कारण हे सगळं क्रीजच्या मध्यभागी घडले. आता जेव्हा माईकमधून काहीच बाहेर आले नाही तेव्हा प्रेक्षक विचार करू लागले, विराट काय बोलला असेल. कोणीतरी म्हणाले, विराट म्हणाला असेल, अजून तू लहान आहेस बाळा. पण विशेष म्हणजे सॅम गप्प बसला नाही. तो मागे वळून असे काय बोलला की विराटलाही थोडे आश्चर्य वाटले. आता कल्पना करा, एक 19 वर्षाचा मुलगा आणि समोर विराट कोहली ज्याच्या नावाने मोठमोठे बॉलर्स आणि फिल्डर्स घाबरतात. आणि एवढेच नाही तर सॅमने विराट कोहलीसोबत खांद्याला खांदा लावून वाद घातला. आता भाऊ, हे दृश्य पाहून स्टेडियमचे वातावरणच बदलून गेले. आता दोघांमध्ये ही तीव्र स्पर्धा सुरू असताना सोशल मीडियावर मेमचा महापूर आला होता. कोणीतरी लिहिले, विराट आणि सॅम यांच्यातील पुढील सामना कराटे किड आणि बाहुबली शैलीमध्ये होईल. पण कथेत ट्विस्ट आला जेव्हा सॅमने त्याच्या बॅटने प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. आता तुम्हाला आठवत असेल की विराटचा हा माइंड गेम अनेकदा काम करतो. तो ऑपोनंटला चिडवतो आणि नंतर त्याची विकेट पडते. पण सॅमने उलटच केलं. राग आल्यावर तो आणखीनच धोकादायक झाला. त्यावेळी सॅमला काहीतरी सुपर पॉवर मिळाल्यासारखं वाटत होतं. सॅमने आपल्या बॅटने अशी जादू दाखवली की संपूर्ण भारतीय टीम अवाक झाली. सॅमने बुमरावर चौकार मारले ज्याने आजपर्यंत मोठमोठ्या दिग्गजांना यॉर्कर्सने क्लीन बोल्ड केले. त्यालाही सॅमने 6 फोर्स मारले. 65 बॉलमध्ये 60 रन्स केल्या आणि तेही 6 फोर्स आणि 2 गगनचुंबी 6 सह. आता हे पाहून विराटचं खांद्यावरचं मारणं हे सॅमसाठी मोटिवेशनल स्पीच ठरल्यासारखं वाटत होतं. आता भाऊ, सॅमच्या इनिंग्सनंतर चाहत्यांनी विराटला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. कोणीतरी लिहिले, विराट भाई तुम्ही चुकीच्या व्यक्तीला डिवचले. मॅचनंतर सॅमने एका मुलाखतीत सांगितलं, काही झाले तर हे सर्व मैदानावरच राहिले पाहिजे. आता भाऊ, 19 वर्षाचा मुलगा आणि इतकी मॅच्युरिटी. सॅमने आपल्या वक्तव्याने सर्वांची मने जिंकली. पण मैदानावर जे घडले ते एखाद्या थ्रिलर मूव्हीपेक्षा कमी नव्हते. तर मित्रांनो, आता मला सांगा, या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये चूक कोणाची होती? माइंड गेमचा मास्टर विराट कोहली की डेब्यू मॅचचा हिरो बनलेला सॅम कॉस्टास?